या ठिकाणी प्रश्न जो आहे तो काय आहे तो बघूयात. द मेकिंग ऑफ द महात्माचे निर्देशन कोणी केले? त्यासाठीचे ऑप्शन्स बघा. सत्यजित रे, श्याम बेनेगल, रिचर्ड ॲटनबरो, अनुपम खेर. तर हा जो प्रश्न आहे तर त्याचं उत्तर काय येतं ते बघा. ऑप्शन 2 श्याम बेनेगल हे जे आहे ते या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी येतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशामध्ये आहे? त्यासाठीचे पर्याय बघा. फ्रान्स, स्पेन, चीन, इटली. तर जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या जी आहे तर ती आहे ऑप्शन 4 इटली हे जे देश आहे त्याच्यामध्ये आहे. तर इथे हे लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. ई नाम काय आहे? त्यासाठीचे पर्याय बघा. नाम फाउंडेशनचे वेब पोर्टल, शिक्षणविषयक कामांचे पोर्टल, राष्ट्रीय कृषी बाजार पोर्टल, आरोग्यविषयक कामाचे पोर्टल. तर या ठिकाणी बघा, ई नाम जे आहे ते ऑप्शन 3 राष्ट्रीय कृषी बाजार पोर्टल हे जे आहे तर ई नाम जे आहे ते राष्ट्रीय कृषी बाजार पोर्टल आहे. तर हे इथे लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे RBI गव्हर्नर कोण आहेत? त्यासाठीचे ऑप्शन्स बघा. NS विश्वनाथन, डॉक्टर विमल जालन, डॉक्टर रघुराम राजन, शशिकांत दास. तर या क्वेश्चनचा आन्सर येतो ऑप्शन 4 शशिकांत दास. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. कोणत्या घटक राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही? त्यासाठीचे पर्याय बघा. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, बिहार. तर या प्रश्नाचे उत्तर येते पर्याय 3 गुजरात असे. पुढचा प्रश्न बघा. लोकसभेमध्ये शून्य प्रहार कधी सुरू होतो? त्यासाठीचे पर्याय बघा. 10 वाजता, 12 वाजता, 2 वाजता, 3 वाजता. तर या प्रश्नाचं उत्तर काय येतं ते बघा. पर्याय 2 12 वाजता. शून्य प्रहर हा जो आहे तो 12 वाजता सुरू होतो. पुढचा प्रश्न बघा. कोणाच्या शिफारशीशिवाय धनविधेयक विधानसभेमध्ये मांडता येत नाही? त्यासाठीचे पर्याय बघा. मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती, राज्याचे कॅबिनेट, अर्थमंत्री. तर या प्रश्नाचं उत्तर काय येतं? तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय 2 राज्यपाल हे जे आहेत ते. धनविधेयक जे आहे तर राज्यपालांच्या शिफारशीशिवाय धनविधेयक हे जे आहे ते विधानसभेमध्ये मांडता येत नाही. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. खालीलपैकी कोणता तेलशुद्धीकरण प्रकल्प आसाम या राज्यामध्ये नाही? तर पर्याय बघा. बोंगाई गाव, जरीमन नाम, नुमालीगड, जमशेदपूर. तर या क्वेश्चनचा आन्सर येतं उत्तर येतं पर्याय 2 जरीम नाम असं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. समाजशास्त्र नावाचे मासिक कोणी सुरू केले? ऑप्शन्स आहेत. महर्षी धोंडो कर्वे, रघुनाथ धोंडो कर्वे, न्यायाधीश मगो रानडे, पंडिता रमाबाई. तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय 2 रघुनाथ धो कर्वे असं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. अत्यंत कमी तापमानामध्ये घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला कोणती संज्ञा आहे? पर्याय बघा. सायटोजेनेटिक्स, क्रायोजेनिक्स, सायबरजेनिक्स, पॅरोमीटर. तर या क्वेश्चनचा आन्सर येतं ऑप्शन 2 क्रायोजेनिक्स असं. तर बघा, अत्यंत कमी तापमानामध्ये घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे तिला क्रायोजेनिक्स असं म्हटलं जातं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पहिल्या भारतीय टेस्ट ट्यूब बेबीचे नाव काय? कल्पना चावला, लुईसा ब्राउन, हर्षा
चापडा, सुनीता विल्यम. तर या क्वेश्चनचा आन्सर येतो पर्याय 4 सुनीता विल्यम असं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. ब्रेन ड्रेन ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? पर्याय बघा, कुशल व्यावसायिकांचे देशाबाहेर स्थलांतर, मेंदूतील बिघाड, उच्च दर्जाचे शिक्षण, अकुशल व्यावसायिकांचे देशाबाहेर स्थलांतर. तर या क्वेश्चनचा आन्सर येतं पर्याय 1 कुशल व्यावसायिकांचे देशाबाहेर स्थलांतर असं. ब्रेन ड्रेन ही संज्ञा जी आहे ती कुशल व्यावसायिकांचे देशाबाहेर स्थलांतर याच्याशी संबंधित आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. मूलद्रव्याचे मूलभूत लक्षण हे आहे. तर मूलद्रव्यांचे मूलभूत लक्षणाचे ऑप्शन्स बघा, अणुवस्तुमान, अणुवस्तुमानांक, अणुअंक, रेणुअंक. तर बघा, या क्वेश्चनचा आन्सर काय येतं? तर याचा आन्सर येतं पर्याय 1 अणुवस्तुमान असं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. इस्रायलची राजधानी कोणती? पर्याय आहेत तेहरान, बगदाद, लिस्बन, जेरुसलेम. तर या क्वेश्चनचा आन्सर येतं जेरुसलेम असं. पुढचा प्रश्न आहे, 7 पर्वतांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? पर्याय बघा, मेलबर्न, शांघाय, पेशावर, रोम. तर या क्वेश्चनचा आन्सर येतं ऑप्शन 4 रोम असं. पुढचा प्रश्न बघा, समुद्राला सर्वात लहान भरती कोणत्या दिवशी येते? पर्याय बघा, पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी यापैकी नाही. तर या क्वेश्चनचा आन्सर येतं पर्याय 3 अष्टमी असं. तर अष्टमीच्या वेळेस समुद्राला सर्वात लहान भरती जी आहे ती त्या दिवशी येते. पुढचा प्रश्न काय आहे तो बघा, शहरातील पहिला नागरिक महापौर हा शब्द कोणी सुचविला? ऑप्शन्स आहेत बाळासाहेब खेर, यशवंतराव चव्हाण, महात्मा फुले, स्वाविदा सावरकर. तर या क्वेश्चनचा आन्सर येतं ऑप्शन 4 स्वाविदा सावरकर. हे जे होते त्यांनी भारताचा जो शहरामध्ये पहिला नागरिक आहे महापौर हा शब्द जो आहे तो त्यांनी सुचवलेला आहे. बघा, आपण आत्ता जे क्वेश्चन्स आन्सर घेत आहोत ते महानगरपालिकेची जी एक्झाम आहे जी की तुमची शक्यतो तरी 2 महिन्यानंतरच होणार आहे, तर त्या पेपरसाठी अतिशय उपयुक्त आणि पेपरला आलेले हे जे क्वेश्चन्स आहेत ते आम्ही घेत आहोत. जर तुम्हाला त्याची बॅच मनपाची जी आपली पुणे महानगरपालिकाची क्लासेस जी आहे आम्ही ती सुरू केली आहे, ऑनलाईन बॅच आम्ही चालू केलेली आहे. जर ती तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला अकॅडमीचं आमचं जे ॲप आहे तर ते प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही आमची ऑनलाईन बॅच जॉईन करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला नोट्स तसेच तर टेस्ट सिरीज जे आहेत तर त्या तुम्हाला तिथे मिळतील. तसेच जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर इथे तुम्हाला खालच्या साईडला एक कॉन्टॅक्ट नंबर दिसत असेल तो नोट डाऊन करून घ्या, 80 10 45 77 60. याच्यावरती तुम्ही एन्क्वायरीसाठी फोन करू शकता. हा आमचा व्हॉट्सअप नंबर देखील आहे, तुम्ही त्याच्यावरती मॅसेज देखील त्या ठिकाणी करू शकता. कोणत्याही एक्झाममध्ये जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर तुम्हाला टेस्ट सिरीज ज्या असतात त्या अतिशय उपयुक्त असतात, कारण तुम्ही केलेला अभ्यास हा कितपत आहे आणि तुमचा स्कोअर किती येतो हे चेक करणं एक्झामच्या अगोदर हे खूप महत्त्वाचं असतं. तर तुम्हाला त्यासाठी टेस्ट सिरीज ज्या आहेत ना त्या सॉल्व करणं खूप गरजेचं असतं. तर टेस्ट सिरीज ज्या आहेत तर त्याही तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर लवकरात लवकर तुम्ही नोट्स टेस्ट सिरीज ज्या आहेत तर त्या आमच्या अकॅडमीचं ॲप जे आहे प्ले स्टोअरवरती घेऊन जॉईन करा आणि काही क्वेरीज असतील तर या नंबरवरती त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बघा, प्रश्न आहे 18वा. प्रश्न 18वा जो आहे तो काय आहे तो बघा, प्रकाश प्रिझममधून जाताना खालीलपैकी कोणत्या प्रकाशाचे सर्वात जास्त विचलन घडून येते? पर्याय आहेत जांभळा, तांबडा, निळा, हिरवा. तर या क्वेश्चनचा आन्सर येतो ऑप्शन 1 जांभळा हा जो आहे. तर प्रकाश प्रिझममधून जाताना जांभळा प्रकाशाचे सर्वात जास्त विचलन जे आहे ते त्या ठिकाणी घडून येते.
पुढचा प्रश्न आहे, कांस्य ब्रॉन्झ हे कशाचे संमिश्र आहे? तांबे लोखंड, लोखंड जास्त, कथिल लोखंड, तांबे आणि कथिल. तर या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन 4, तांबे आणि कथिल हे जे आहेत ते कांस्य ब्रॉन्झ यांचं संमिश्र आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्षपद कुणी भूषवले? ऑप्शन्स आहेत मौलाना आझाद, बॅरिस्टर जिना, एम अन्सारी, बद्रुद्दीन तय्यबजी. तर या क्वेश्चनचा आन्सर येतं ऑप्शन 4, बद्रुद्दीन तय्यबजी हे जे आहेत ते काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्षपद जे आहे ते त्यांनी भूषवलेलं आहे. पुढे बघा, जगातील पहिल्या परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा डॅश डॅश देशामध्ये जन्म झाला होता. ऑप्शन्स बघा, फ्रान्स, जपान, इटली, स्वित्झर्लंड. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर येतं पर्याय 3, इटली. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय आहेत गोदावरी, भागीरथी, हुबळी, महानदी. तर याचा आन्सर येतं पर्याय 4, महानदी असं. हिराकुंड धरण हे जे आहे ते महानदी नदीवर आहे. तर हे इथे तुम्ही लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. गेंडा या प्राण्यासाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान काझीरंगा राज्यामध्ये आहे. आसाम, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश. तर या क्वेश्चनचा आन्सर येतं पश्चिम बंगाल असं. गेंडा या प्राण्यासाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान काझीरंगा पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे. तर बघा, या ठिकाणी जी राष्ट्रीय उद्यानं आहेत तर ती सगळी जी आहेत तिचे पूर्ण नोट्स बनवा एक आणि त्याची व्यवस्थित अभ्यास करा, कारण राष्ट्रीय उद्यानावरती पेपरला नेहमी प्रश्न जो आहे तो विचारला जातो. पुढचा प्रश्न आहे, सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा या लोकप्रिय राष्ट्रगीताचा रचयिता डॅश डॅश हा आहे. समीमुल्ला, सादिक अली, मोहम्मद इक्बाल, मजरूह अली. तर या क्वेश्चनचा आन्सर काय येतं बघा. तर याचं उत्तर येतं पर्याय 1, समीमुल्ला असं. ठीक आहे, तर हे इथे लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. डॅश डॅश यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. पर्याय आहेत गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा ज्योतिबा फुले, लाला लजपतराय. तर या क्वेश्चनचा आन्सर येतं पर्याय 3 असं. महात्मा ज्योतिबा फुले हे जे होते ते भारत सेवक समाजाची स्थापना जी आहे तर ती त्यांनी केलेली आहे. तर बघा, जे प्रश्न पेपरला येऊन गेले आहेत आणि तुमच्या मंडपाची जी एक्झाम आहे तर तिच्याशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. आणि ही सिरीज जी आहे जी सुरू झालेली आहे तर ती पहिल्यापासून सर्वांनी बघायची आहे. याचे पुढील पार्ट्स पण या ठिकाणी पुढच्या भागामध्ये तुम्हाला दाखवण्यात येतील. तुम्हाला जर क्लास जॉईन करायचा असेल मनपा ऑनलाईन बॅचचा तर तुम्हाला OA अकॅडमीचा ॲप विकत प्ले स्टोअरवरती जाऊन त्या ठिकाणी तुम्ही ते ॲप घ्या आणि बॅच जी आहे तर ती त्या ठिकाणी विकत घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला नोट्स, टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या मिळतील. आणि आमचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे 80 10 45 77 60 तो त्या ठिकाणी नोट डाऊन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला काही इन्क्वायरीज करायच्या असतील, काही तुमच्याशी अभ्यासाशी संबंधित काही विचारायचं असेल तर तुम्ही या नंबरवरती फोन करून विचारू शकता. हा व्हॉट्सअप नंबर देखील आहे, त्याला तुम्ही मेसेज देखील केला तरी आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी रिप्लाय करू. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर ती नक्कीच शेअर करा. थँक्यू.